तुम्हाला काय केलं का मी काय शांत बस साहेब धक्का मारता नाही उगाच तुम्ही मारला काम करतो आम्ही उमेश सर भाई फोटोग्राफर चल ना आम्हाला सत्कार होता ना जातो तुमच्यावरती नाही मला थोडी जास्त नाही मित्र जास्त नाही थोडीशी शेवटची पीडीआय आपला सेट समोर अरविंद एक नंबर दिला का भाई बरोबर कॅमेरामॅन ललित आहे थोडासा कमांडर मला अरे थोडा खाली किती फोटो काढणार तुम्ही मला सांगा ना साहेब तुम्ही तुमचं काम कुशल करा ना अरविंद दुसरा अरविंद
तिसरा अरविंद, 3 अरविंद आहे. थोडस पुढे हो ना, पुढे अजून अजून पुढे. अरे बाबा. ठीक आहे ना. मॅडम थोडस पुढे येता का? शांत होता पायावर लागतं सर पुन्हा एकदा अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि अधिवेशन मुख्यतः ईव्हीएमच्या विरोधात अजूनही आंदोलन सुरू आहे विरोधकांचं. पहिल्या दिवशी देखील आंदोलन केलं, काल उद्धव ठाकरेंनी देखील ईव्हीएमच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. काय वाटतं आपल्याला? खरं म्हणजे ईव्हीएम वर आरोप करणं म्हणजे जो जनादेश मिळालेला आहे महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी, लाडक्या शेतकऱ्यांनी, लाडक्या सर्व ज्येष्ठांनी आणि लाडक्या सर्व मतदारांनी, या महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी मतदारांनी जो विश्वास दाखवलाय आणि महायुतीला विजय मिळवून दिला, त्या मतदारांचा अपमान आहे. खरं म्हणजे जेव्हा एमईच्या बाजूने निकाल लागतो तेव्हा ईव्हीएम पण चांगलं असतं, निवडणूक आयोग पण चांगला असतो. जी असतील, मी असेल, आणखी काही भारतीय जनता पक्षाचे नेते असतील, यांना जेलमध्ये टाकण्याचं जे कारस्थान केलं गेलं ते तर जगजाहीर आहे. परंतु आता देखील त्यांना एवढं लोकसभेच्या विजयानंतर एवढे हुरळून गेले होते की त्यांनी मंत्रिमंडळाचं वाटपही केलं होतं आणि म्हणाले आम्ही तुम्हाला सगळ्यांना जेलमध्ये टाकू. आता जेलमध्ये टाकण्याची भाषा करणारे देवेंद्रजीच्या बाबतीमध्ये आणि ते एक आमूलाग्र बदल झालेला दिसतोय, चांगली गोष्ट आहे. आणि त्याला मी म्हणेन देवेंद्रजींना भेटणं काही गैर नाहीये, मुख्यमंत्री आहेत, पण ह्याला भेट आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी घरी थेट अशी परंपरा आहे. काही मन की बात झाली असं म्हणताय, काही मन की बात झाली. दुसरी गोष्ट खरं म्हणजे हे ईव्हीएमच्या विरोधामध्ये जे आरोप करतायत विरोधी पक्ष, त्यांनी सभागृहात बोललं पाहिजे, सभागृहामध्ये आपली मतं मांडली पाहिजे. सभागृह कशाला आहे? हे अधिवेशन आहे, त्याच्यामध्ये लोकांच्या समस्या आणि लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आहे आणि त्याला सरकार उत्तर द्यायला सक्षम आहे. परंतु फक्त बाहेर नौटंकी करायची, पायऱ्यांवर बसून रोज त्याच तुम्ही काय म्हणतो त्याला, रोज तुम्ही ते दाखवता आणि त्याच्यातच त्यांनी समाधान मानलेलं आहे. आणि म्हणून माझं त्यांना आव्हान आहे, अधिवेशन हे फार महत्वाचं असतं. हे अधिवेशन विदर्भात आहे, विदर्भाच्या लोकांना देखील न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षाने मांडलं पाहिजे. सरकारने विदर्भासाठी काय काय केलं ते मी आता सांगत नाही, परंतु विदर्भाला देखील खूप मोठ्या प्रमाणावर 2.5 वर्षांनी न्याय दिलेला. कापसाच्या दर आणि सोयाबीनच्या दरावरती आज आंदोलन करतात विरोधक, बोलतात की सरकार त्यांना भाव देत नाही. अरे बाबा, आमच्या महायुती सरकारने 5-5 हजार रुपये हेक्टरी कापूस आणि सोयाबीनला जो गॅप फिल करण्यासाठी त्याचं नियोजन केलं, त्याचं वाटप सुरू आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई पोटी आतापर्यंत 15,000 कोटी रुपये दिले. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आम्ही केल्या, शेतकऱ्यांना 12,000 रुपये वर्षाला, 6 केंद्राचे 6 आमचे, पीक विमा मोफत, 7.5 HP मोटर पंपाची वीज बिल मोफत, अशा अनेक योजना सरकारने केल्या. जवळपास 45,000 कोटी रुपये या गेल्या मागच्या 2.5 वर्षात महायुतीच्या काळामध्ये आम्ही दिलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही कधी वाऱ्यावर सोडणार नाही. आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार अतिशय वेगाने काम करेल, आणखी गतिमानतेने आम्ही काम करू आणि एक टीम म्हणून काम करू आणि शेतकरी आमचं केंद्रबिंदू आहे.
मराठा समाजाच्या सरपंचाची निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे. त्याचा थेट आरोप जो आहे तो धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती असलेले वाल्मिक कराडांवरती जातोय. मराठा समाजासाठी सातत्याने तुम्ही काम केलेलं आहे, तुम्ही आंदोलनं केली, तुम्ही आरक्षणासाठी या झटलात. बाबतीमध्ये चर्चेला अध्यक्षांनी संधी दिलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः या घटनेच्या बाबतीमध्ये चर्चेला उत्तर देणार आहेत. परंतु वाल्मिक कराड अजून अटकेत नाहीये. वाल्मिक कराड आणि नवनीतचा केस आहे. सर, निर्घुणपणे हत्या झाली आहे. किस तरह से देखते हैं इस मुलाकात अतिशय निषेधार्ह आणि दुःखद घटना आहे आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे त्याच्यावर सरकार गंभीर आहे. अनेक लोकांना अटक झालेली आहे. आणखी जी काही कोणी कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही आहे. कायद्यासमोर सगळे समान आहेत आणि या बाबतीमध्ये मुख्यमंत्री स्वतः या बाबतीत एसआयटीचा निर्णय झाला, परंतु एसआयटी अजून बसली नाही त्याच्यावरती. सगळं होईल. मुख्यमंत्री से मिले हैं. खातेवाटप जाहीर झालं, याच्यावरून देखील विरोधक बोलते की आम्हाला प्रश्नांची उत्तर कोण देणार, अजून खातेवाटप नाही. अरे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सक्षम आहे. तुम्हाला काय उत्तर पाहिजे? तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायला आम्ही महायुती म्हणून काम करतोय. कुठलंही पद हे पद मला पाहिजे, ते पद त्यांना पाहिजे. पदांसाठी आमची भांडणं नाही. पदांसाठी कुठलाही संघर्ष नाही. पदांसाठी कुठं संघर्ष होता तुम्हाला माहित आहे. मुख्यमंत्री पदासाठी, मंत्रिमंडळासाठी म्हणजे त्यांचं खातेवाटप पण झालं होतं. निवडणुकीचा निकाल लागायच्या अगोदर. त्यामुळे आम्ही महायुती म्हणून काम करतोय. आम्हाला कुठलं पद मिळालं यापेक्षा आमच्या नवीन सरकारमधून या महाराष्ट्राला काय मिळणार आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे याची आम्हाला काळजी आहे. सभी विरोधी उसके गिरेबान में कि हमने इनके बारे में क्या शब्द इस्तेमाल किए थे। ये टिप्पणी आरोप हमारे सरकार के ऊपर करने वाले लोग आज उनको अगर क्या कहते हैं अच्छी बातें दिमाग में आती होगी तो अच्छा है। सर अमित आंबेडकरांचं नाव घेऊन राजेंद्र खूप